उद्या आहे पतेती. पतेती म्हणलं की आपलं काय आठवतं? आपली पारसी लोक. साधारणतः 8व्या-10व्या शतकामध्ये पारसी लोक गुजरातमधील संजान राज्यामध्ये आली. तेव्हा तिथल्या राजाने त्यांना दुधाने काटोकाट भरलेला एक पेला दिला. याचा अर्थ काय होतो? माझं राज्य ऑलरेडी भरलेलं आहे, यात अजून जागा नाही. त्याला प्रत्युत्तर पारसी लोकांनी त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकली. साखर विरघळली पण दूध काही सांडलं नाही. याचाही अर्थ असा होतो की तुमच्या समाजात आम्ही असं मिसळून जाऊ तुम्हाला कळणारही नाही, उलट साखरेसारखा गोडवा पसरवू. याच पद्धतीवर आधारित आजची आपली डिश असणार आहे, जी पारसी लोकांच्या घरोघरी पतेतीला नेहमी बनवली जाते. तर हे खवय्यानो, मी सौमिल आणि आज आपण करणार आहोत चिकन धनसाक. तर याला लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा धनसाक मसाला बनवून घ्यायचा आहे. लागणारं साहित्य: लाल मिरची, काळी मिरी, मेथी दाणे, मसाला वेलची, बडीशेप, धणे, हिरवी वेलची, दालचिनी, लवंग, शहाजिरं, जायपत्री, दगडफूल, स्टारफूल आणि खसखस. आता लागणार आपण भाज्या पण बघून घेऊयात. मेथी घेतली बारीक चिरून, भोपळा, गाजर, वांग, बटाटा, टोमॅटो, कांदा, लाल तिखट, हळद, फोडणीसाठी तूप, कोथिंबीर आणि ह्या 3 प्रकारच्या डाळी घेतल्यात: तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ आणि चिकन. आता आपल्याला धनसाक मसाला बनवून घ्यायचा आहे. तर पॅनमध्ये आपण सगळे मसाले ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. मंद आचेवर सारखे हलवत राहायचेत. जास्त आपल्याला लाल नाही, असे गोल्डन ब्राऊन जर असा कलर आला की आपल्याला लगेच काढायचेत. या डिशची स्पेशालिटी बघा ना, ह्यासाठी स्पेशल मसाला बनवावा लागतो. जेव्हा हा पदार्थ बनवायचा आहे तेव्हाच तो मसाला बनवायला लागतो. इतकं फ्रेश रिफ्रेशिंग टेस्ट आहे याला. आणि खासियत बघा ना, पारसी लोक जेव्हा तिकडनं भारतामध्ये आले तर त्यांना एक जोड काय मिळाली? भारतीय मसाले. आपले वेरियस टाईप्स ऑफ मसाले आपल्याकडे अवेलेबल होते. त्यात त्यांनी त्यांच्या पद्धती वापरून, आपले मसाले वापरून इतक्या भारी भारी डिश बनवल्यात ना. त्यांची चव खरंच वेगळी आहे. म्हणजे त्याला चाखताना आपल्याला तो एक टच कळतो, पर्शियन आणि इंडियन, असा इंडो पर्शियन टच त्याला प्रत्येक डिशला त्यांच्या आहे. आणि तितक्याच त्या चवीला पण चांगल्या आहेत. एक टिप लक्षात ठेवा, कधीही मसाले भाजताना लोखंडी पॅन किंवा कढईचा वापर करा. कारण लोखंडी तव्यामध्ये हीट आहे ना इक्वल स्प्रेड होते, त्याच्यामुळे इक्वल भाजले जातात. आता काही वेळा बघता तुम्ही नॉनस्टिकमध्ये किंवा आपल्या दुसऱ्या कुठल्या युटेन्सिल्समध्ये मध्ये मसाले करपतात. आणि शक्यतो फ्लॅट, म्हणजे तवा असा फ्लॅट असला पाहिजे की ढवळायला पण ते सोपं जातं आणि मसाले पण छान भाजले जातात. बघा ना, बघता बघता मसाले पण रोस्ट झालेत. त्याला छान थंड करूया आणि मस्तपैकी मिक्सरमध्ये एकदम बारीक नाही करायचं, थोडेसे आपल्याला जाडसरच ठेवायचे, कारण दाताखाली आलेले खूप छान लागतात. तर मसाले एका बाजूला थंड होत आहेत, तर आपण ते वाटून थोड्या वेळाने घेऊच. तोपर्यंत आपल्याला त्या ह्या भाज्या आणि डाळी आहेत ना, त्या प्रेशर कुक करून घ्यायच्या. तर एका प्रेशर कुकरमध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल जरा तापलं की आपण एक एक ह्या सगळ्या भाज्या टाकून घेणार आहोत. भोपळा, गाजर, मेथी, नंतर बटाटे आणि वांगी आपण कापून पाण्यामध्ये ठेवलेली, काडी पडायला नको म्हणून, आणि भिजवलेली डाळ. डाळ साधारण एक 10-15 मिनटं भिजवायची. तशी काय कुकरमध्ये लगेच शिजणाऱ्या डाळ. ह्यात थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. एकदा स्टर करून घेऊया आणि यात थोडं पाणी टाकून आपल्याला एक साधारण 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत. पाणी टाकलंय आपण. आता कुकरचा लिड लावून घेऊया. फुल फ्लेमवर साधारण एक 4-5 शिट्ट्या काढायच्या आपल्याला. कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण चिकन पण फोडणीला घालून घेऊ. म्हणजे असं आपल्याला एका बाजूला दुसरं काम पण चालू होईल. तर आपल्याला एका कढईमध्ये चिकनची फोडणी करायची. आता कढईमध्ये आपण तूप टाकून घ्यायचं आपल्याला. तुपासोबत आपल्याला थोडं तेल पण घ्यायचं आहे. तर एक 5-6 शिट्टे झालेत. कुकरचा गॅस आपला बंद करायचा आहे. आता येऊया आपण चिकनच्या फोडणीकडे.
ह्यात आपण तूप आणि तेल टाकले, ते तापलं की आपल्याला लगेच तेल तापलेलं आहे की आपल्याला कांदा टाकणार आहोत. टोमॅटो, यात आता आपण टोमॅटो पण टाकला आहे. तर टोमॅटो आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा पारसी लोक भारतात आली ते येतात त्यांची खाद्य संस्कृती पण सोबत घेऊन आली. फॉर एक्झाम्पल, आपण आता जे पुणे मुंबईमध्ये बेकरी बघतो, बेकरीची सुरुवात प्रामुख्याने पारसी लोकांनीच केली. पुण्यातली एक फेमस कयानी बेकरी ही त्यांचीच देण आहे. मुंबईत तुम्हाला आठवत आहे का, तुम्ही कधी खाल्ला पण असेल तो पदार्थ, बन मस्का आणि चहा, याची सवय लावून देणारे हे पारसी लोकच आहेत. खूप सुंदर लागतो तो चहाबरोबर. कांदा टोमॅटो जोपर्यंत परततोय ना, तोपर्यंत आपण चिकनला थोडासा धनसाक मसाला लावून मॅरिनेट करत ठेवूया. थोडासा मसाला ह्याला मॅरिनेशन करून ठेवूया, म्हणजे चिकनला पण छानपैकी मुरेल तो. कांदा परतत आलाय तर त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. खरं तर ओरिजिनल रेसिपीमध्ये पेस्ट टाकत नाही, पण मी माझ्या आवडीनुसार टाकली. तुम्हाला आवडेल तुम्ही पण टाकू शकता. आता पेस्ट पण परतून झाली आहे. आता आपल्याला मसाले पण टाकून घ्यायचे याच्यामध्ये. मसाले परतून झालेत, आता चिकन टाकून घेऊ याच्यामध्ये. एक 2-3 मिनटं जरा चिकन परतून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवून खोलगट झाकण ठेवायचे. वरती आपलं पाणी ठेवायचे. पाणी न घालता आपलं चिकन शिजवायचं. आपण मगाशी डाळ आणि जे भाज्या कुकरमध्ये प्रेशर कुक केल्यात त्या आपण आता काढून मॅश करून घ्यायच्यात. वाटल्यास तुम्हाला मिक्सरला पण बारीक करू शकतो तुम्ही, नाहीतर मॅशरने एकदम पूर्ण स्मूथ पेस्ट करायची याची. तर आता चिकन बहुतेक शिजलं असावं, चेक करूया. आणि आपण जे वाटण केलं आहे डाळी आणि भाज्यांचं ते आपल्याला टाकून घ्यायचं. जबरदस्त वास येतो एकदम. त्या मसाल्याची काहीतरी वेगळीच कमाल आहे. कलर पण इतका भारी आला आहे ना. एकदम सिम्पल इन्ग्रेडियंट्स आहेत. तुमच्याकडे मसाला रेडी असेल ना, तुम्ही एक 15 ते 20 मिनटं ती रेसिपी करू शकता. तर आपल्याला हे टाकून घ्यायचे, वाटण जे आपण केलं आहे त्याला टाकायचं आपल्याला. जरा एकदा हलवून घेऊ. कदाचित थोडंसं जास्त होईल असं वाटतंय. आपलं जेवढं गरजेचं आहे तेवढं टाकून घ्यायचं. हे सगळं एकत्र मिक्स झालं की थोडं मीठ आणि कोथिंबीर, पाणी आपल्याप्रमाणे ॲडजस्ट करूया. तुम्हाला घट्ट पाहिजे घट्ट करायचं किंवा पातळ, पण शक्यतो हे सेमी थिक असतं. आणि अजून एक टिप, आपण जे हे आता मिक्सरला वाटलं, जे आपण डाळी आणि भाज्या शिजवल्या होत्या ना, ते न वाटतं डायरेक्ट तुम्ही कुकरला नुसतं मॅशरने मॅश केलं, म्हणजे लाईक पावभाजी सेम तसे थिकनेस येईल त्याला. थोडंसं रॉ खायला पण चांगलं लागतं. प्रत्येक भाजीची टेस्ट वेगवेगळी येते, ते पण चांगलं आहे, हे पण चांगलं आहे. दोन्ही स्टेप एकदम बेस्ट आहेत. तुम्हाला जे आवडेल तसं करा, पण रेसिपी जरूर बनवा. तर आपण मीठ टाकून घेऊया. आणि कोथिंबीर, सगळ्यात मेन काय म्हणतात त्याला, चेरी ऑन द टॉप. ह्यात थोडंसं पाणी लागणार आहे. तर गरम पाणी ऑलरेडी आपल्याकडे झाकणमध्ये होतं ना, तेच आपण थोडंसं त्यात टाकून घेऊया. पाणी टाकूया आणि एक क्विक बॉईल आल्यानंतर लगेच बंद करायचं आहे. रेसिपी ऑलमोस्ट डन आहे. जस्ट थोडंसं सीझनिंग टेस्ट करूया आपण आता. अफलातून झालं, एकदम खतरनाक झाली रेसिपी. म्हणजे ह्यातनं कळतं पर्शियन आणि इंडियन हे दोन्ही एकत्र आल्यानंतर काय होतं. खतरनाक झाली रेसिपी. रेसिपी नोट डाऊन करा. आता प्लेटिंग करून घेऊया. चिकन धनसाक रेसिपी मस्तपैकी रेडी झाली आहे. वास तर इतका भारी सुटला ना, अख्ख्या किचनमध्ये दरवळते वास. उद्या पद्धतीनिमित्त तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. पण लक्षात असू द्या, आरोग्य धनसंपदा.